मित्र हो, हल्ली हृदयविकाराचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं वाढत चाललेलं आहे। रोज एक तरी बातमी आपण ऐकतो अमुक व्यक्तीचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं। खरं बघितलं तर हृदय म्हणजे आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला जन्म झाल्यापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी धडधड करणाऱ्या हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आणि तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांना आयुष्यभर हृदयविकाराचा झटका येऊ नये, कुठल्याही प्रकारचा हृदयविकार होऊ नये याच्यासाठी सहज करता येतील असे 4 सोपे उपाय सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या। अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, आरोग्यशास्त्र असं सांगतं की हृदयविकाराचा झटका येण्यामागं किंवा कुठल्याही प्रकारचा हृदयविकार होण्यामागं 5 मुख्य कारण असतात। त्यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे आपला चुकीचा आहार, दुसरं कारण आहे दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करणं, शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव असणं, तिसरं कारण आहे वाढलेल्या व्यसनांचं प्रमाण, मग त्यामध्ये तंबाखू असेल, बिडी असेल, दारू असेल, सिगारेट असेल, कुठल्याही स्वरूपाचं व्यसन, चौथं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वाढलेलं वजन। उंचीच्या प्रमाणामध्ये आपलं वजन जर जास्त असेल तर आपल्याला हृदयविकाराचा झटका किंवा कुठल्याही प्रकारचा हृदयविकार येण्याची शक्यता जास्त वाढते। आणि 5वं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे हल्ली वाढलेला ताणतणाव, अनावश्यक चिंता, काळजी, भीती, सतत रागराग करणं, सतत चिडचिड करणं, या 5 मुख्य कारणांच्या मुळे आपलं हृदय अक्षरशः धोक्यात आलेलं आहे। मित्र हो, या 5 कारणांच्या मुळे नेमकं आपल्या शरीरामध्ये काय होतं जेणेकरून आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते, हृदयविकार होण्याची शक्यता वाढते, तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढतं, दुसरं ट्रायग्लिसराईड वाढतं आणि तिसरं आहे ते म्हणजे आपला रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतं। आणि जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित येतात तेव्हा आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो। आता नेमका ह्या 3 गोष्टी वाढूच नये म्हणून आपण काय करू शकतो याच्यासाठी 4 सोपे उपाय। मित्र हो, यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत की आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे। बीपी वाढूच नाही, वाढलेला असेल तर तो कमी होण्यासाठी नैसर्गिकरित्या आपण काय करू शकतो, कुठले उपाय करू शकतो। त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आहारातील सोडियम म्हणजेच मिठाचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे। आपण आठवड्यातून 2-3 दिवस पांढरं मीठ वापरलं पाहिजे, तेही कमी प्रमाणामध्ये, आणि आठवड्यातून 2-3 दिवस आपण सैंधव मीठ वापरलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा अतिशय चांगला फायदा होईल। आणि मीठ खात असताना दिवसभरामध्ये मोजून 5 ग्रॅमच मीठ खाल्लं पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटना सांगते, WHO सांगते, ज्याचा आपल्या शरीराला, आपल्या हृदयाला, रक्तवाहिन्यांना खूप चांगला फायदा होतो। यासोबतच आहारातील मीठ कमी करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो तर लोणचं असेल, पापड असेल किंवा अजून काही मीठ लावलेले पदार्थ असतील, बऱ्याच लोकांना फळं असतील किंवा अजून काही सॅलड असेल त्याच्यावर मीठ टाकून खायची सवय असते, ही देखील सवय आपण बंद केली पाहिजे। किंवा बाजारातून आणलेले जे प्रोडक्ट असतात ज्याच्यामध्ये ऍडेड साल्ट असते, अतिरिक्त मिठाचं प्रमाण असतं, मग तुमचे फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, पॉकेटबंद, हवाबंद पदार्थ असतील, अहो साधा तुमचा जो सॉस आहे त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिठाची मात्रा असते, ते आपल्या नकळत पोटामध्ये जातं, खाताना आपल्याला गोडगोड वाटतं, छान वाटतं, फ्रेश वाटतं, एनर्जी आल्यासारखं वाटतं, परंतु हे अतिशय धोकादायक आहे। त्यामुळे हा पहिला उपाय तुम्ही मीठ कमी करण्यासाठी आवर्जून करा, जेणेकरून तुमचा रक्तदाब खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहील। दुसरा उपाय आहे तुम्हाला दररोज एक तरी विलायचीचं बोंड आवर्जून खायचंय किंवा विलायचीचं बोंड पाण्यामध्ये टाकून तुम्ही ते गाळून ते पाणी दररोज अर्धा कप, 1 कप तरी विलायचीचं पाणी तुम्ही आवर्जून प्या, जेणेकरून तुमचा रक्तदाब खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहील। तिसरा उपाय आहे तुमच्या ताणतणावाचं व्यवस्थित नियोजन करा। तुम्हाला बीपीची गोळी चालू असते, तुम्ही सतत रागराग करता, चिडचिड करता, कोणाबद्दल तरी मनामध्ये राग ठेवता, बदला घेण्याची भावना ठेवता, समाधानी राहत नाही, सतत उदास राहता, सतत टेन्शनमध्ये, काळजीमध्ये, भीतीमध्ये असता, घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करता, भविष्याची अनावश्यक चिंता करता, मग तुमचा बीपी कसा कमी होईल। बऱ्याचदा रुग्णांमध्ये अशी देखील भीती असते की माझा आता बीपी वाढला, मी आज कसं होईल, की मला काहीतरी होईल का काय। मग जेव्हा कधी ते डॉक्टरांकडे बीपी तपासायला जातात तेव्हा नेमका तो वाढून बसतो, मग डॉक्टर त्याची गोळी वाढवून देतात। मग तुमच्या मनाला तुम्ही सांगा मी निरोगी आहे, निरोगी राहणार, मी फिट आहे, तंदुरुस्त आहे, मी काळजी करणार नाही, काळजी मात्र
आवर्जून घेणार. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा ताणतणाव खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे बीपी कंट्रोल करण्यासाठी, ती म्हणजे प्राणायाम. कुठले 2 प्राणायाम आहेत जे बीपी साठी वरदान ठरलेले आहेत. अनेक पेशंटला याचा चांगला फायदा झाला, त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी, गोळीचं प्रमाण, गोळीचा डोस कमी करण्यासाठी. त्यातलं पहिलं प्राणायाम आहे ते म्हणजे अनुलोम विलोम. ते अनुलोम विलोम प्राणायाम तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेला करू शकता. यासोबतच भ्रामरी नावाचं जे प्राणायाम आहे ते तुम्ही सकाळी तर करा, मात्र झोपताना रात्री आवर्जून करा. हे भ्रामरी नावाचं प्राणायाम तुम्हाला कसं करायचं याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता. कान बंद करायचे, डोळे बंद करायचे, लक्ष तुमच्या 2 डोळ्याच्या मध्ये ठेवायचं, लांब हळूहळू श्वास घ्यायचा आणि घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला नाकातून असा आवाज काढायचा आहे, तोंड बंद करून. तोंड बंद केलेलं असताना ओठ एकमेकावर चिटकलेले पाहिजे, दात मात्र एकमेकापासून दूर पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगले व्हायब्रेशन तिथे जाणवतील आणि दिवसभराचा जो शारीरिक किंवा मानसिक ताण आहे तो खूप चांगल्या प्रकारे कमी होईल. झोप चांगली लागण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर ह्या 4 सोपे उपाय जर तुम्ही केले तर तुमचा रक्तदाब खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कोलेस्ट्रॉल, ज्याच्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका वाढतो. आपल्या रक्तामध्ये 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, एक असतो एलडीएल आणि दुसरा असतो एचडीएल. एलडीएल म्हणजे काय तर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. हा लो डेन्सिटी लिपोप्रोटीन असतो ना, तो खूप डेंजर असतो, ज्याच्यामुळे आपल्या हृदयाला खूप मोठा धोका होतो. कारण जेव्हा हा एलडीएल वाढतो तेव्हा आपल्या रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तवाहिन्या अरुंद झाल्या की तिथून जाणारा रक्तप्रवाह हा कमी होतो, बंद होतो, हळूहळू ब्लॉक होऊन जातो. आणि ही रक्तवाहिनी जर नेमकी हृदयाला रक्तपुरवठा करणारी असेल तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि मग आपला जीव आपल्याला गमवावा लागतो. म्हणजे नेमकं काय होतं की कुठलीही रक्तवाहिनी अचानकपणे बंद होत नसते, ती वर्षानुवर्ष चालणारी प्रक्रिया असते. हळूहळू हळूहळू हळू ती बंद होते आणि एका विशिष्ट लेवलपर्यंत ती ब्लॉक झाली किंवा आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो. जोपर्यंत ती प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही. म्हणूनच हृदयविकाराच्या झटक्याला आपण सायलेंट किलर असं म्हणतो. आणि हे सायलेंट किलर असण्याचा मास्टर माइंड कोण आहे तर एलडीएल आहे. हे एलडीएल कमी करण्यासाठीचे 4 सोपे उपाय मी तुम्हाला सांगेल. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे दररोज किमान 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या तुम्ही आवर्जून खा. जेवण करताना तोंडी घाला. ह्या लसूण पाकळ्या तुम्ही कच्च्या खाऊ शकता किंवा भाजून खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हळद. हळद ही अँटी इन्फ्लामेटरी आहे, अँटी कॅन्सरस आहे, अँटी ऑक्सिडंट असणारी अतिशय वरदान ठरणारी औषधी आहे, जी आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला हृदयविकारापासून बचाव होऊ शकतो. यासाठी तुम्हाला काय करायचंय, रोज रात्री झोपताना साय काढलेल्या अर्धा ग्लास दुधामध्ये किंवा कपभर दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ते तुम्ही झोपताना प्राशन करायचे. त्याच्यानंतर चांगली खळखळून चूळ भरायची आणि झोपून जायचे. खूप चांगले इफेक्ट तुमच्या हृदयामध्ये, रक्तवाहिन्यामध्ये दिसून येतील. यासोबतच तुमची त्वचा देखील नितळ होण्यासाठी, पचनशक्ती देखील सुधारण्यासाठी याचा चांगला फायदा होईल. अजिबात काही खर्च करायची गरज नाही, सगळं घरामध्ये अवेलेबल आहे. कुठेही बाहेरून तुम्हाला एक नया पैसा खर्च करायचा नाही. तिसरा महत्वाचा उपाय आहे एलडीएल कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी, ते म्हणजे जिरे. जिऱ्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता. याच्यासाठी काय करायचं, आपल्याला रात्रीच्या वेळेला अर्धा ग्लास पाण्यामध्ये 1 चमचाभर जिरा भिजू घालायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी तुम्हाला गाळून प्यायचंय. आणि जो राहिलेला जिरा आहे तुम्ही मग दुपारी ताकाबरोबर किंवा दह्याबरोबर कशाबरोबर मिक्स करून त्याची पेस्ट तुम्ही वापरू शकता. ह्या जिऱ्यामध्ये नैसर्गिकरित्या एलडीएल कमी करण्याची ताकद तर आहेच आहे. जेव्हा हे जिरे पोटामध्ये, जठरामध्ये, आतड्यामध्ये जातात तेव्हा पाचक रस खूप चांगले स्त्रावले जातात. लिव्हरचं काम चांगलं सुधारतं. लिव्हर मधून बाईल सिक्रेट होण्यासाठी मदत होते आणि त्या परिणाम म्हणून खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचवलं जातं. ते चरबीच्या स्वरूपामध्ये जमा होण्यापासून बचाव होतो. आणि चौथा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे अर्जुन साल. अर्जुन सालीची पावडर कुठल्याही मेडिकलच्या दुकानात, आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला मिळते. ती पावडर तुम्ही घरी आणा आणि दररोज रात्री झोपताना 1 कप दुधामध्ये साधारण 2-3 ग्राम म्हणजे अर्धा छोटा चमचा ही पावडर टाका, उकळा, चांगलं थंड होऊ द्या आणि तुम्ही ते प्राशन करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. याच्यामध्ये असणारा कोएन्झाइम Q10 नावाचा जो घटक आहे तो आपल्या रक्तातील एलडीएल कमी करतो आणि उच्च रक्तदाब देखील कमी करून हृदयाला एक नैसर्गिक तंदुरुस्ती देतो. त्यामुळे हे 4 उपाय जर केले तर एलडीएल खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल. आणि तिसरा महत्वाचा घटक जो आपल्या हृदयाला धोकादायक आहे तो म्हणजे ट्रायग्लिसराईड. हे अत्यंत धोकादायक मानलं जातं हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी. त्याचं कारण असं आहे की जेव्हा ट्रायग्लिसराईड रक्तातलं वाढतं तेव्हा आपल्या रक्ताचा घट्टपणा वाढतो. ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताच्या गाठी निर्माण होण्याची प्रवृत्ती वाढते. नॉर्मल जो पातळपणा असो तो निघून जातो आणि तो घट्टपणा आल्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गाठ तयार होण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे हे ट्रायग्लिसराईड अत्यंत धोकादायक आहे.
आणि हे कमी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील। त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या आहारातील ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे, जेणेकरून आपले ट्रायग्लिसराईड कमी होण्यासाठी मदत होईल। आता हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड नेमकं कशामधून मिळतं तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे जवस, ज्याला आपण फ्लॅक्सीड असं म्हणतो। हे जवस तुम्ही दररोज 1 चमचा तुम्ही अशा पद्धतीने भाजून बारीक चावून खाऊ शकता किंवा जवसाची चटणी तुम्ही खाऊ शकता। यासोबतच बदाम आहे, अक्रोड आहे, भोपळ्याच्या बिया आहेत किंवा सूर्यफुलाच्या बिया आहेत, याच्यामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात। रोज 1 तरी अक्रोड तुम्ही खाल्लं पाहिजे। रोज 4-5 बदाम जर तुम्ही खाल्ले भिजवून रात्रीच्या वेळेला सकाळी साल काढून खाल्ले तर त्याचा देखील खूप चांगला फायदा ओमेगा 3 फॅटी ऍसिड वाढण्यासाठी आपल्याला होणार आहे। आरोग्यशास्त्र असं सांगते की दिवसभरामध्ये आपण 4 ते 5 ग्रॅम तरी किमान ओमेगा 3 फॅटी ऍसिड कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये खाल्ले पाहिजेत, घेतले पाहिजेत, ज्याचा फायदा आपल्याला ट्रायग्लिसराईड नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी होतो। दुसरी गोष्ट आपल्याला महत्त्वाची करायची ती म्हणजे फास्ट फूड, जंक फूड आपल्याला पूर्णपणे आहारातून वर्ज्य करायचे। तळलेले पदार्थ पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचे, एक घास सुद्धा तळलेल्या पदार्थाचा आपल्याला खायचा नाही। तिसरी गोष्ट आहे रात्रीचं जेवण तुम्हाला 7च्या अगोदर करायचं आहे। रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान 3 तासाचं अंतर ठेवायचंय, जेणेकरून ट्रायग्लिसराईड तुमच्या शरीरामध्ये जमा होणार नाही। आणि पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दररोज किमान 20 मिनिट तरी तुमची शारीरिक हालचाल झाली पाहिजे। तुम्ही म्हणाल दिवसभर मला भरपूर कामं असतात, काम सोडून तुमचा शास्त्रोक्त व्यायाम, मग त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे तुम्हाला शक्य तितक्या वेगानं तुम्ही चालण्याचा व्यायाम करा। नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल तुमचे ट्रायग्लिसराईड कमी होण्यासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं, दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट या व्यसनांच्या पासून कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला तुमच्या हृदयाला तंदुरुस्त करायचं असेल, हृदयविकाराचा झटका येण्यापासून तुमचा बचाव करायचा असेल। यासोबतच मनस्थिती चांगली ठेवा, सतत समाधानी राहा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्या। या सगळ्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुमचं हृदय तंदुरुस्त राहील। तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्यापासून किंवा हृदयविकाराचा कुठलाही आजार होण्यापासून 100% बचाव होऊ शकतो। मात्र ह्या गोष्टी तुम्ही आजपासूनच अंमलात करायला सुरुवात करा, तुम्हाला याचे फायदे झाल्याशिवाय राहणार नाही याची मी 100% खात्री देतो। आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची। मी शिट्टीतून गाणं म्हणणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा। तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं। यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचं देखील हृदय मजबूत होईल, तंदुरुस्त राहील, हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा जीव जाण्यापासून बचाव होईल। ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील छान छान आशीर्वाद देतील, दुवा देतील। यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली।